पुण्यातल्या एका आयटी तरुणानं बंगळुरूमध्ये आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आरोपी राकेश खेडेकर हा एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये प्रकल्प व्यवस्थापक आहे, तर पीडित गौरी अनिल सांबरेकर ही ग्रॅज्युएट होती आणि ती नोकरीच्या शोधात होती। महिनाभरापूर्वीच ते बंगळुरूमधील घरामध्ये राहायला आले होते। क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात त्याने गौरीची हत्या केल्याचं अटकेनंतर पोलिसांना सांगितलंय। नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून। राकेश खेडकर पुण्यातला हा 36 वर्षीय आयटी इंजिनियर बंगळुरूत काम करत होता। राकेश त्याची पत्नी गौरी सोबत महिनाभरापूर्वीच बंगळुरूत राहायला आला होता। 27 मार्चला राकेशने घरमालकाला फोन केला आणि फोनवरून घरमालकाला जे काही सांगितलं ते ऐकून घरमालकाच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण राकेश खेडकरनं राहत्या घरात त्याच्या पत्नीचा खून केला होता आणि तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून बाथरूममध्ये लपवून ठेवला। यानंतर घरमालकानं तातडीने बंगळुरू पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गौरीचा मृतदेह ताब्यात घेतला। गौरीच्या अंगावर धारधार चाकूचा वार होता। ನಂತರ ನಮ್ಮ ಸೌತ್ ಈಸ್ಟ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ರೂಮ್ಗೆ ಒಂದು ಕಾಲ್ ಬರುತ್ತೆ, ಈ ತರ ಏನೋ तक्रारीच्या आधारे आम्ही तपास करण्यासाठी घरी पोहोचलो तेव्हा दरवाजा बंद होता। आत बाथरूममध्ये गेल्यानंतर त्यांना एक सुटकेस मिळाली। जेव्हा सुटकेस उघडण्यात आली तेव्हा त्यात एका महिलेचा मृतदेह आढळला, ज्यावर जखमांच्या खुणा होता। आम्ही तिच्या पतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही। जेव्हा आम्ही त्याचा शोध घेतला तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की त्याला महाराष्ट्रातील पुण्यात ताब्यात घेण्यात आले आहे। आम्ही आता हत्येचा गुन्हा दाखल केला आहे। ಹಸ್ಬೆಂಡ್ ಇರಲಿಲ್ಲ, ಟ್ರ್ಯಾಕ್ ಮಾಡಿದಾಗ ಅದು ಹಸ್ಬೆಂಡ್ ಡಿಟೇನ್ ಆಗಿದ್ದಾರೆ। ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟೇಕನ್ ಅಪ್ ದ ಒನ್ ಮರ್ಡರ್ ಕೇಸ್। गौरीचा मृतदेह मिळाल्यानंतर राकेशचा शोध सुरू झाला, पण राकेशचा तपास पोलिसांना लागत नव्हता। पोलिसांनी लोकेशन ट्रेस केल्यानंतर तो महाराष्ट्रात आल्याचं कळलं। बंगळुरू पोलिसांनी पुणे पोलिसांना याची माहिती दिली तेव्हा आरोपी राकेश आधीच पोलिसांच्या ताब्यात असल्याचं कळलं, कारण पत्नीची हत्या केल्यानंतर राकेशनं थेट पुणे गाठलं। पुण्यात पोहोचताच त्याने सगळ्यात आधी घरमालकाला फोन केला आणि दुसरा फोन केला गौरीच्या आई वडिलांना। मी तुमच्या मुलीला संपवलं अशा शब्दात राकेशनं केलेल्या कृत्याची कबुली दिली। बंगळुरू सोडण्याआधीच राकेशनं त्याच्या वडिलांनाही फोन केला होता। आपण आत्महत्या करत असल्याचं त्याने वडिलांना सांगितलं, मात्र वडिलांनी फोनवर त्याची समजूत काढली आणि घरी बोलावलं। सगळी हकीकत समजल्यानंतर वडिलांनी मुलाला पोलिसांच्या स्वाधीन केलं। राकेश ने मेरे को दोपहर को कॉल किया, दोपहर को? हाँ, रात को 12 बजे निकला बोला, लेकिन वो उसने झेल का बाटली लिया हुआ था। तो मेरे को बोला कि मैं मेरे को सबको बोल दो, उसकी माँ को बोल दो, सब लोग को बोल दो कि मैंने ऐसे किया हूँ करके, कि तुम उधर बेंगलोर में ये करो, बोल दो कि उसने पत्ता सब भेजो। 26 मार्चच्या रात्री जेवणाच्या वेळेस दोघांमध्ये जोरदार भांडण झालं। हे भांडण इतकं वाढलं की राकेशने चिडून चाकूनं वार करत पत्नीची हत्या केली। हत्या केल्यानंतर गौरीचा मृतदेह एका मोठ्या सुटकेसमध्ये ठेवून त्यानं घराला कुलूप लावलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बसने पुण्याकडे पळ काढला। 2 वर्षांपूर्वीच राकेश आणि गौरीचं लग्न झालं होतं। गौरी ही त्याच्या मावशीचीच मुलगी। दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं म्हणून घरच्यांचा विरोध असतानाही दोघांनी हट्टाला पेटून लग्न केलं। पण अवघ्या 2 वर्षातच या दोघांमधलं प्रेम इतकं टोकाचं पाऊल उचलण्यापर्यंत कसं पोहोचलं हा प्रश्न आता घरच्यांनाही पडलाय। तो कभी लगा था कि ये सब इनके घरगुती जो है वो यहाँ तक जाएगा? ऐसा लगा, लेकिन झगड़ा तो रोज ही करती थी। और वो ना वो मतलब ऐसा सर्किट जैसे होते हैं ना, ऐसे करती थी। और मारना, उसके भाई को भी उसने एक बार मारा हुआ है। आपकी सगी भांजी, तो आपको पता नहीं था शादी से पहले? पता था, लेकिन वो दोनों छोड़ने को तय, हम 4 साल रुक गए थे कि शादी करने का नहीं, लेकिन वो दोनों ठानते कि हम लोग शादी करेंगे तो करेंगे वरना नहीं करेंगे। तो फिर हमने बोला अभी क्या है, वो सोने नहीं रहे तो बोला चलो अभी शादी करके देंगे। एका यशस्वी आयटी प्रोजेक्ट मॅनेजरच्या आयुष्यानं असं वळण घ्यावं हे खरोखरच धक्कादायक आहे। ही हत्या फक्त वैवाहिक वादातनं झाली की यामागे आणखी काही मोठं कारण आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपासासाठी त्याला बंगळुरूत नेण्यात येणार आहे। त्यामुळे पोलीस चौकशीत अजून काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे।
राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.